चला मुलांनो, आज आपण इयत्ता तिसरीचा 10वा धडा पाहणार आहोत. कितवा धडा पाहणार आहोत? कितवा धडा? आता धड्याचं नाव आहे आमचा शब्दकोश. धड्याचं नाव काय आहे? धड्याचं नाव काय आहे? चला आता धडा आपण वाचायला सुरू करू. फक्त लक्ष ठेवा. मीना गोष्ट वाचत होती. गोष्टीतले प या अक्षरापासून सुरू होणारे शब्द शोधा व त्याच्या शब्दपट्ट्या बनवा. व त्याच्या काय करा? शब्दपट्ट्या बनवा, असं बाईंनी मीनाच्या गटाला सांगितलं. मुले सगळे गटामध्ये बसले होते. मीनाच्या ज्या वर्ग शिक्षिका मॅडम आहेत त्यांनी काय सांगितलं? गोष्टीतले प या अक्षरापासून सुरू होणारे शब्द शोधा आणि त्यांच्या शब्दपट्ट्या बनवा. आता मीनाच्या बाईंनी गटातल्या मुलांना काय काम सांगितलं आहे? गोष्टीतले प चे शब्द शोधा आणि त्यांच्या शब्दपट्ट्या बनवा. काय बनवायचं आहे? शब्दपट्ट्या. शब्दपट्टी म्हणजे काय? ज्याच्यावर तो शब्द असतो त्याला शब्दपट्टी म्हणतात. आता बघा, मीनाच्या गटातल्या मुलांनी कोणते कोणते शब्द शोधलेत? पपई, पुतणी, पूर्व, पंखा, पोटभर, पाचक, पिवळा, पीठ, पेरणी, पहिलवान, पौष्टिक असे शब्द मीनाच्या गटातील मुलांनी शोधलेत. बघा आपण कोणते कोणते शब्द शोधलेत. आता मी त्याला टिक मार्क करतो, तुम्ही वाचा. वाचा बरं हा शब्द. पुतणी. जरा मोठ्यानी. आता माझ्या मागं वाचा. पपई, पुतणी, पूर्व, पंखा, पोटभर, पाचक, पिवळा, पीठ, पेरणी, पहिलवान, पौष्टिक असे शब्द मीनाच्या गटातील मुलांनी शोधलेले आहेत. बघा आता इथे एक हे चित्र दिसते का रे? चित्र या मीनाच्या मॅडम आहेत बघा, आणि त्यांनी फळ्यावरती ते शब्द लिहिले. ते शब्द वाचू. पहिला शब्द काय आहे? दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, 10वा, 11वा असे शब्द मुलांनी शोधलेत. बघा आता मुलांनी शब्द शोधलेत. मुलांनी शोधलेले शब्द बाईंनी फळ्यावर वेगवेगळ्या क्रमाने लिहिले. कसे ते पहा. बघा आता त्यांनी या ठिकाणी ते वेगवेगळ्या क्रमाने त्यांनी ते शब्द लिहिलेत. आता इथं दुसरं एक वर्ग कार्य ते पाहू. हे कोण आहे रे? कोण आहे हे? हे कोण आहे? 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 आता हा जो पांढरा शर्ट घातलेला मुलगा आहे ह्याची पाटी कोरडी आहे. ह्याची पाटी काय आहे? कोरडी आहे. बघू आपण. आता रोहनच्या गटाला बाईंनी एका पाठातील क पासून सुरू होणारे शब्द शोधायला सांगितले होते. बघा रोहन नावाचा एक मुलगा आहे. रोहन नावाच्या मुलाच्या गटाला कोणतं काम दिलंय? क पासून सुरू होणारे शब्द. कशापासून सुरू होणारे शब्द? आता रोहनच्या गटाने शोधलेले शब्द पहा. त्यांनी कोणते शब्द शोधले ते पाहू आपण. आता माझ्या मागे म्हणा. कीड, कप, किल्ला, कौल, कंद, कुत्रा, कुठ, कान, केस, कैरी, कोट. आता रोहनच्या गटाला काय सांगितलं होतं रे? रोहनच्या गटाला सांगितलं होतं क चे शब्द.
त्या मुलांनी शब्द तयार केले. आता मॅडमांनी ते फळ्यावर लिहिलेत. बाईंनी फळ्यावर लिहिताना हे शब्द वेगळ्या क्रमाने कसे लिहिले ते पहा. आता मॅडमांनी ज्या रोहनच्या टीचर आहेत त्यांनी शब्द लिहिलेत बघा. हा पहिला शब्द वाचा, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा. आता हा बघा, हा बघा, हा बघा, हा बघा, कंद, हा कंद. बरं, आता मी ज्याला टिक मार्क करील तो शब्द वाचायचा. बघा हा कोणता शब्द आहे? शाबास, फास्ट वाचा जरा. हा कुठला शब्द आहे? हा कुठला आहे? कौल. हा कुठला आहे? आणि कौलच्या खालचा कुठला आहे? तर असे शब्द क्रमाने मॅडमांनी कशावर लिहिले? वर्गातील फळ्यावर लिहिले. रोहनने विचारले, बाई तुम्ही शब्दांचा क्रम कसा लावला? बाई म्हणाल्या, शब्द नीट ऐकले की त्यांचा क्रम लावता येतो. बाई काय म्हणाल्या? शब्द नीट जर ऐकले तर त्याचा क्रम नीट लावता येतो. पण बाई मला नाही समजलं क्रम कसा लावायचा ते. नेहा म्हणाली. नेहा नावाची एक मुलगी बघा त्यांच्या वर्गात कोण कोण आहे रे? रोहन आहे, नेहा आहे, अजून एक कोण आहे? हां, तर एवढे जण आहेत बघा. बाई म्हणाल्या, त्यात काय अवघड आहे? 12 खडीतील अक्षरांचा क्रम व मी लावलेला शब्दांचा क्रम पहा म्हणजे कळेल. बाई पुढे म्हणाल्या, आता मी आणखी काही शब्द लिहिते. बाईंनी फळ्यावर खालील शब्द अर्थासहित लिहिले. बघा बाईंनी आणखीन काही शब्द लिहिले बघा ना, अर्थासह लिहिले. बघूया आपण काय काय लिहिले बरं बाईंनी फळ्यावरती. बघा, वाचा शब्द. कोकरू, माळरान, गर्द, तोबरा भरणे. आता हे शब्द आणखीन एकदा आपण मोठ्यानं माझ्या मागून म्हणू. हा, कोकरू. कोकरू म्हणजे काय? शेळीचे पिल्लू. माळरान, खडकाळ जमीन. गर्द, दाट. तोबरा भरणे, तोंड भरून खाणे. वाट, रस्ता. परतणे, माघारी फिरणे. हद्द, सीमा. असे शब्द बाईंनी आता फळ्यावर लिहिलेत. हे सगळे शब्द तुम्हाला पाहून लिहून आणायचे बरं का. आता बाई म्हणाल्या, आता हेच शब्द मी वेगवेगळ्या क्रमाने लिहिते. बाईंनी फळ्यावर खालीलप्रमाणे शब्दांचा क्रम लावून दाखवला आणि विचारले, मी कसा क्रम लावला कोण सांगेल? बघा बाईंनी या ठिकाणी काहीतरी शब्दांचा काय केलाय? क्रम लावलाय बघा. आता आपल्याला क का किकी येते का? आपल्याला क का किकी येते का? आपल्याला क का किकी येते का? आता बाईंनी तेच शब्द काय केले तर मुळाक्षराप्रमाणे लिहिलेत. काळोख, कोकरू, गर्द हे काय केलेत मॅडमांनी? हे शब्द फळ्यावर मुळाक्षराप्रमाणे लिहिलेत. मुळाक्षराप्रमाणे म्हणजे काय? तर क का किकी प्रमाणे किंवा क ख ग घ प्रमाणे. जसं आपण पहिल्यांदा क म्हणतो, नंतर ख येतं, नंतर ग येतं, नंतर घ येतं. तर याच्या क्रमाप्रमाणे बाईंनी काय केले? तर हे सर्व शब्द लावलेत. आता त्याच्यानंतर काय झालंय? नीता म्हणाली, बाई तुम्ही मुळाक्षराच्या क्रमाप्रमाणे शब्दांचा क्रम लावला आहे. बघा त्यांच्या वर्गात आणखीन एक मुलगी नीता, ती काय म्हणली? बाई तुम्ही कसा क्रम लावलाय? मुळाक्षराच्या क्रमाप्रमाणे. कसा? क्रमाप्रमाणे. बाई आनंदित होऊन म्हणाल्या, शाबास. बघा मुळाक्षराच्या क्रमाप्रमाणे शब्द लावायला त्यांनी शिकवलंय. आता इथं त्यांनी काय दिलंय? स्वाध्याय दिलाय बघा. स्वाध्यायात काय दिले? वेगवेगळे शब्द दिलेत आणि आपल्याला हे शब्द काय करायचेत? मुळाक्षराच्या क्रमाप्रमाणे लावायचेत. आता मी शब्द वाचतो, तुम्ही माझ्या मागे शब्द वाचा. दंगा, दम, दिशा, दूर,
देणेकरी, दात, दीपमाळ, दुखापत, दोरा, दैनिक, दौलत असे शब्द त्यांनी दिले. तर आपल्याला हे काय करायचेत, वर्णानुक्रमे लावायचेत. खूप सोपा धडा आहे, ह्याचा तुम्ही घरी पुन्हा अभ्यास करा.